शेवगाव शेअर मार्केट प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप, निपक्ष चौकशीची मागणी। शेवगाव येथील बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हा शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्यावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। आरोप करण्याची भीती दाखवून स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा दावा काही गुंतवणूकदारांनी केला असून सोशल मीडियावर कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। शेवगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असून काही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। मात्र तपासादरम्यान मदत करण्याऐवजी कारवाईची भीती दाखवत पैशाची मागणी केल्याचा आरोप गुंतवणूकदार यशवंत पाटेकर, हर्षल दौंड आणि उमाकांत ढगे यांनी केला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड यांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क साधून चौकशीसाठी बोलावले। यावेळी आरोप करण्याची भीती दाखवत पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात संबंधित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत चौकशीच्या स्थितीची माहितीही मागविण्यात आली आहे। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये 4 चाकी वाहनात 2 लाख रुपये स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र हा व्हिडिओची सत्यता आणि त्यातील आरोपीची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही। या प्रकरणातील आरोप हे तक्रारदार आणि गुंतवणूकदारांनी केलेले असून संबंधित पोलीस कर्मचारी आणि आर्थिक गुन्हा शाखेकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आली नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। काय करीत होते? एक आरोपी अटक केलाय सेनापती बापटच्या संस्थेच्या त्याचं रिमांड होतं, पण ते कोर्ट गेलेलं आहे खाली चौकशीला। त्याला यायला 5:30 वाजणार आहेत म्हणजे मग स्टँडबाय बसलो होतो। मग चला मग ते आता हे आपल्याला किती आपलं कसं तुम्ही आले होते जण? हा 3 जण बोललेले आहेत ना। मग ठीक आहे, मग हा मग आलेले असेल तर घेऊ करून। हा तुमचं बरं हे 2 आणि नाही पैसे 1-2-4 दिवस थांबा ना, अजून 1-2-3 दिवस हे पैसे यायला, मग तुम्हाला अजून 1-2 लाख रुपये देणार आहेत ते 4 म्हणले ते। Hi, what can I do for you? मग 4 म्हणले होते ते, मग किती करायचे? असं करा, एक काम करा 4.5 करून टाका। ठीक आहे, थांबा राहू दे, आज नका येऊ। एकदा तुम्ही बोललो तसं करा, मग तसं करायचं। आज नका येऊ। नाही ऐका ना, ते पैसे येणार आहेत, पैशाला काय तुम्हाला पहिलं सगळं करून घ्या कारण मला तसं समोर पण मला बोलावं लागेल, तसं नाही करता। तसं करा मग, म्हणजे 2 दिवस थांबा, 2 ते 3 दिवस ते म्हणले मग पैसे यायला। मग कसं करता मग? हे तोपर्यंत हे करून घ्यायचं का? नाही मग हे थांबून घेऊ आणि मग हे पूर्ण झाले का मग हे करू। चालतंय, ठीक आहे, मग तसं करू। हे ना घेऊन काय लटवतं काय? ऐका ना, नाही तसं नको, कारण समोरच्या मला पण थोडंसं हे राहील ना। मी काय म्हणतो ऐका ना, तुम्हाला आहे ना, तुम्हाला अजून 2 तर देतोय ना ते पक्काच। मी बोललोय, पुढे बोललोय मी, मला हे नाही बोलत नाही का? मग न केलेलं बरं राहील मला ते माझा संबंध नाही, बरोबर आहे ना। मी शब्द पुढे येऊन बसलो आणि आता मी हे राहील म्हणलं ते माझ्या बरं अजून त्यांना बोलतो, अजून 1 त्याच्यात टाका, 3 पूर्ण करा, मग काय अडचण आहे? बोलतो ना मी तुम्हाला 2 दिवसात परत रिटर्न येते ना पैसे, मग काय अडचण आहे? फक्त 2 नाही तर 3 दिवस होते, एवढाच विषय होईल, मग काय अडचण आहे? तुम्हाला अजून 3 लाख रुपये त्यांना सांगतो, ते काय होत नाही तेवढ्यात तुम्ही म्हणलेले, त्यात अजून 1 लाख रुपये वाढून द्या, ते सांगून टाकी तो कशाला लक्ष्मी हे करताय। ठीक आहे, मग परवा दिवशी बोलवतो, मग मी परवा दिवशी येता येईल। परवा दिवशी हा पण मग एखादा दिवस मागं पुढं असंच मग ठीक आहे, काय तिसऱ्या दिवशी चाल। बाकी दोघं घेऊन बाकी दोघं घेऊन हा यांना दोघांना परवा दिवशी मग असं 1-8 दिवस मागं पुढं करून चालेल। चाल पहिलं साहेब।